नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. आज दिनांक 9 जुलै 2026 रोजी हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे एका पाठोपाठ 4 धक्के नोंदवण्यात आले आहेत. रात्री 1:37 मौजे पांगरा शिंदे जिल्हा हिंगोली परिसरामध्ये 4.86 रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप झाला. त्यानंतर रात्री 2:15 3.6 रिश्टर स्केल, 2:17 3.9 रिश्टर स्केल, तसेच पहाटे 3:23 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के काकडधाबा जिल्हा हिंगोली परिसरामध्ये नोंदवण्यात आले आहेत. सदर भूकंपाचे धक्के परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये सौम्य स्वरूपात जाणवल्याबाबत नागरिकांकडून जिल्हा प्रशासनास दूरध्वनीद्वारे माहिती प्राप्त झाली. सध्याच्या घडीला परभणी जिल्ह्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. तथापि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून असून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये, शांतता राखावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. आज हिंगोली जिल्ह्यात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून तातडीने भूकंपग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. वसमत तालुक्यातील शिरशी, पांगरा शिंदे, काकडधाबा येथे गुरुवारी मध्यरात्री 4 सौम्य भूकंपाचे धक्के बसले होते. या अनुषंगानं आज जिल्हाधिकारी यांनी भूकंपग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सारंग चव्हाण, संबंधित विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत भूकंप बाधित गावाचे तातडीने पंचनामे करून त्यांचा अहवाल सादर करण्याचे प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले. भूकंपाच्या अनुषंगाने गाव पातळीवर तातडीने कामासाठी 15व्या वित्त आयोगातून निधीतून प्रत्येकी 1 लाख रुपये राखीव ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी यावेळी दिले. तसेच अंगणवाडी आणि शाळांच्या इमारतीची स्थिती लक्षात घेऊन अत्यावश्यक त्या बांधकामाचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भूकंपामुळे ज्या घराचे नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गुप्ता यांनी भविष्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर करून घरकुलाची उभारणी करण्यास प्राधान्य दिले आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मौजे, पिंपरी बुद्रुक, कृष्णपूर आणि येगाव येथील बाधित शेतकऱ्यांना शेत खरडणी अनुदान वितरणात अनियमितता झाल्याप्रकरणी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी एस संगमवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित ग्राम महसूल अधिकारी एकनाथ कदम याच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. तहसीलदार कळमनुरी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार शेत खरडणी अनुदान वितरणासाठी तयार करण्यात आलेल्या लाभार्थी यादीत 7-12 उताराची नावे नसलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. तसेच काही लाभार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र दाखवून अतिरिक्त अनुदान वितरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणात संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी एस संगमवार यांनी शासकीय कामकाजात कसूर केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून पुढील योग्य ती कारवाई करण्याची शिफारस तहसीलदार कळमनुरी यांना करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी संगमवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय याच प्रकरणात संबंधित ग्राम महसूल अधिकारी बाळापूर संचार एकनाथ कदम याच्या विरुद्धही विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून नियमानुसार पुढील शासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार अधिष्ठाता डॉक्टर श्री चक्रधर मुंगल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत हिंगोली जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयामध्ये तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या
तसेच तंबाखूयुक्त पदार्थ सोबत बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात विशेष दंडात्मक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज पंचायत समिती हिंगोली येथे तपासणी करण्यात आली. यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या तंबाखूयुक्त पदार्थाचे सेवन करणाऱ्या अथवा तंबाखूयुक्त पदार्थ सोबत बाळगणाऱ्या 14 कर्मचाऱ्यांकडून 2,800 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच जिल्हा परिषदेतील विविध कार्यालयामध्ये करण्यात आलेल्या तपासणीमध्ये 3 कर्मचाऱ्यांकडून 600 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशा एकूण 17 व्यक्तींवर कारवाई करत 3,400 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. परभणी शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद वाचनालयातील कर्मचारी गैरहजेरीच्या तक्रारी अखेर गंभीरपणे घेत महानगरपालिका प्रशासनाने गुरुवारी अचानक धाड टाकली. आयुक्त नितीन नार्वेकर यांनी वाचनालयाची पाहणी करून विविध सेवा आणि कामकाजाचा आढावा घेतला. तर उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी केलेल्या अचानक तपासणीमध्ये कार्यालयीन वेळेत 1 कर्मचारी गैरहजर आढळून आला. याची गंभीर दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांची अनियमितता उपस्थिती यापुढे खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईच्या माध्यमातून देण्यात आला. पाहणी दरम्यान उपायुक्त कांबळे यांनी विभाग प्रमुख रिजवान आणि कर्मचाऱ्यांना वाचनालय परिसर स्वच्छ ठेवणे, वाचकांना वेळेत आणि दर्जेदार सेवा देणे तसेच नागरिकांच्या तक्रारीचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 10 जुलै रोजी सकाळी 11 वाजता साई नाट्यगृह सेलू येथे सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले BLO, पत्रकार, नगराध्यक्ष, नगरसेवक, BLO, पर्यवेक्षक आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांची मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत विशेष मतदार नोंदणी पुनरीक्षण कार्यक्रम, मतदार पडताळणी, दावे, हरकती आणि BLOच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संबंधित सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केलं आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या जनसंवाद उपक्रमाला आज लातूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला. नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन त्यांचा जलद निपटारा करणे आणि पोलीस नागरिक यांच्यातील संवाद वाढवून लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे या उद्देशानं पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जनसंवाद उपक्रम सुरू केला आहे. याच अनुषंगानं आज दिनांक 9 जुलै रोजी शहाजी उमाप यांनी पोलीस अधीक्षक लातूर कार्यालयात जिल्हा पोलिसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेतल्यानंतर दुपारी 3 ते 5:30 या वेळेमध्ये लातूर जिल्ह्यातील तक्रारदारांशी संवाद साधला. यावेळी एकूण 48 तक्रारदारांनी आपले अर्ज पोलीस उपमहानिरीक्षक यांच्याकडे सोपविले. यामध्ये मालमत्ता विषयक वाद, हरवलेले इसम, सायबर फसवणूक, दाखल गुन्ह्यांचा तपास इत्यादी तक्रारींचा समावेश आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहरातील पोलीस स्थानकाचे प्रभारी यावेळी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.